नमस्कार. पशुपालक आणि शेतकरी मित्रांनो, आपण पहा महाराष्ट्र शासनाने यावर्षी पशुसंवर्धन विभागासाठी किंवा शेतकरी किंवा पशुपालकांसाठी एक नवीन महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे. जिचे नाव आहे माननीय मुख्यमंत्री पशुधन ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. या योजनेअंतर्गत दुधाळ गाईचे वाटप, शेळी मेंढीचे वाटप, कुक्कुट पक्षी, अंडे देणारे पक्षी, तसेच चारा किंवा पशुखाद्यासाठी आणि बैलजोडी खरेदीसाठी पण एक योजना आहे. तर या सर्व योजना ज्या जिल्हास्तरीय योजना आहेत मित्रांनो, याच्यासाठीच्या सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना काय आहेत, त्या आज आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिली अशी एक सूचना आहे, की या योजनेचा लाभ हा एका कुटुंबातील एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. एकापेक्षा जास्त व्यक्तींना याचा लाभ घेता येणार नाही. तसेच शासनाच्या इतर विभागाकडील समान योजनेचा लाभ म्हणजे कृषी असो किंवा इतर कोणतेही विभाग असो, जर समान योजनेचा लाभ घेतला असाल, सदर कुटुंबास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे तुम्ही एक पशुसंवर्धनचा लाभ घेऊ शकता, कृषीचा नाही. यासाठी ज्या इतर विभागाकडील योजना आहे, यांचा 3 वर्षाचा किंवा इतर जसं कृषी आहे किंवा महसूल आहे, यांच्याकडून सदर योजनेचा साधर्म्य असणाऱ्या दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ नाही घेतला, अशा प्रकारचे तुम्हाला एक स्वयंघोषणापत्र द्यायचं आहे. हे अर्जदाराने स्वयंघोषणापत्र द्यायचं आहे, की मागील 3 वर्षात अशा कोणत्याही योजनेचा मी लाभ घेतलेला नाही. या योजनेअंतर्गत पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना जे अनुदान मिळणार आहे, हे सरळ त्यांच्या बँक खात्यात प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर किंवा खरेदी पूर्ण झाल्यानंतर DBTद्वारे थेट त्यांच्या अकाउंटला जमा करण्यात येतील. महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो, ही जी योजना आहे, ही मुंबई आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यासाठी लागू नाही. बाकी सर्व जिल्ह्यांना लागू आहे. तर यात काय आहे मित्रांनो, तुमच्या किंवा संबंधित जिल्ह्याचे जे DDC असतात, उपायुक्त, हे या योजनेचे अंमलबजावणी अधिकारी असतील आणि आहरण संवितरण अधिकारी म्हणून तेच राहतील. आहरण संवितरण DDC, DDO पॉवर त्यांच्याकडे असतील. आणि विभाग स्तरावरील तुमचे RJC म्हणजे सहआयुक्त आणि राज्याकरिता आयुक्त पशुसंवर्धन हे संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्याची जिल्हा आणि योजनानिहाय जी निवड यादी असते, ही आयुक्त पशुसंवर्धन पुणे हे त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करतील. तुमचे संबंधित सहाय्यक आयुक्त आणि तालुका पशुसंवर्धन अधिकारी हे त्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांच्या याद्या अधीनस्थ तुमच्या दवाखाने, संस्था किंवा तुमच्या संबंधित ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देतील. सदर जी योजना आहे, सदर या योजनांच्या जी लाभार्थ्याच्या निवड झाल्यानंतर तुम्हाला सहाय्यक आयुक्त आणि THO तालुका पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय हे सर्व लाभार्थ्यांना लेखी पत्र देतील, की तुम्हाला अशा प्रकारे योजनेच्या लाभासाठी आपली निवड झालेली आहे, तसं तुम्हाला ते कळवतील. त्यानंतर या योजना अंतर्गत निवड झालेल्या सर्व लाभार्थी यांच्याकडून योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी बंधपत्र द्यावी लागणार आहेत मित्रांनो. त्यानंतर यामध्ये मित्रांनो, तुम्ही कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करू नाही शकत. म्हणजे दुसऱ्या विभागाची समजा उदाहरणार्थ बैलजोडी खरेदी, कृषी विभागाची बैलजोडी खरेदी योजना आहे आणि पशुसंवर्धनची, तुम्ही त्या पण योजनेचा लाभ घेत आहात आणि पशुसंवर्धनचा घेत आहात, तर हा झाला गैरवापर मित्रांनो. जर असे निदर्शनास आले, की तुम्ही या योजनेचा गैरवापर करताय, तर मित्रांनो, तुमचे जे अनुदानाची रक्कम आहे ती व्याजासह महसुली कार्यपद्धतीने आपल्याकडून वसूल करण्यात येईल. आणि असे लाभार्थी किंवा जे कुटुंब असेल, हे कोणत्याही शासकीय योजनेच्या लाभासाठी पुढील 5 वर्षासाठी तुम्हाला मित्रांनो
अपात्र ठरवलं जाईल, म्हणजे तुम्हाला पुढील 5 वर्षे कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी बॅन केला जाईल आणि तशा प्रकारचे पत्र संबंधित विभागाचे अधिकारी यांना कळवलं जाईल. मित्रांनो, जर अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत तसेच आदिवासी क्षेत्र उपाययोजनेअंतर्गत जो निधी मिळतो, OTP, TSP आणि OTSP, हा खर्च अनुक्रमे त्यांच्यासाठीच, अनुसूचित जाती आणि जमातीसाठीच खर्च करण्यात यावा. त्यानंतर मित्रांनो, या योजनेअंतर्गत जे गाई, म्हशी किंवा जी दुधाळ जनावरे वाटप केलेली आहेत, या प्रकल्पाची पडताळणी पुढच्या आर्थिक वर्षात तुमच्या नजीकचे जिल्हा आहेत, त्या जिल्ह्यातील अधिकारी यांच्यामार्फत केल्या जाईल आणि ते क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यासाठी आयुक्त पुणे यांना ते कार्यवाही करतील. तर मित्रांनो, ह्या होत्या काही सर्वसाधारण ज्या मार्गदर्शक सूचना आहेत या योजनेसाठी, जिल्हास्तरीय योजनेसाठी, या आता आपण पाहिल्यात. धन्यवाद.